महामंडलेश्वर ममताचं पद किती मोठं? महामंडलेश्वर पदाचे अधिकार काय? महामंडलेश्वर ममता काय करणार? नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची कारकीर्द तशी वादग्रस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडून दिली होती. नंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुढे ती ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी सोबत असल्याचंही बोललं गेलं. वर्ष 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहिली आणि अचानक 2024 मध्ये पुन्हा भारतात आली. आता तिनं संन्यास घेतल्यानं ती पुन्हा चर्चेत आली. ममता कुलकर्णीचा 24 तासातील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिनं गुरुदक्षिणा जुना आखाड्यातून घेतली आणि महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून झाली. त्यामुळेच ममताला देण्यात आलेली ही उपाधी नेमकी काय, त्याला धर्मशास्त्रात किती महत्व आहे ते पाहूया. सनातन धर्मामध्ये सर्वात मोठे महंत शंकराचार्य. शंकराचार्यानंतर महामंडलेश्वर श्रेष्ठ. साधू संतांच्या 13 आखाड्यात महामंडलेश्वरचं पद आहे. आखाड्यांमध्ये महामंडलेश्वराचं पद सर्वात मोठं आहे. महामंडलेश्वरानं प्रामुख्यानं धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. हे खूप सन्मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं पद आहे. या पदावरती यथायोग्य माणूसच नेमला जातो असं आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो. दरम्यान महामंडलेश्वर होण्याचा प्रवासही तितकाच कठीण असतो, त्यागानं भरलेला असतो. यातील टप्पे कसे असतात ते पाहूया. व्यक्तीच्या खाजगी आयुष्याची माहितीची तपासणी केली जाते. संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी केली जाते. आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास केला जातो. इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याची तपासणी होते. महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई किंवा महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी होऊ शकते. मुळात वादग्रस्त इतिहास असलेल्या ममतानं किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर होण्याचं का ठरवलं यावरून बरीच चर्चाही झाली. मात्र त्यामागची काही कारणं आहेत. महामंडलेश्वर पदासाठी किन्नर आखाड्याचे नियम थोडे शिथिल आहेत. महामंडलेश्वर बनल्यानंतरही कुटुंब आणि व्यवसायाला परवानगी आहे. इतर 13 आखाड्यांसारखे कठोर व्रत आणि साधना करण्याची आवश्यकता नाही. ममत्यानं संन्यास घेतला असला तरी तिनं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद निवडलंय. त्यामुळे ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसल्यास नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.